नमस्कार. येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये माननीय आयुक्तांच्या संकल्पनेतून आपल्या सर्व PCMC शाळांसाठी पालिका एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक यश मिळवणे हे पुरेसे नाही, तर त्यांना जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवणे आवश्यक आहे. आजच्या गतिमान आणि बदलत्या जगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर भावनिक स्थैर्य, सामाजिक कौशल्य आणि जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. या उपक्रमाद्वारे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो अधिक जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम बनेल. त्याचे संवाद कौशल्य आणि सहकार्य क्षमता वाढेल, ज्यामुळे विद्यार्थी इतरांसोबत अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतील. हा उपक्रम प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील सर्व मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्यासाठी आपण सध्या 14 मास्टर ट्रेनरची निवड केली आहे. याबद्दलची मते जाणून घेऊ आपल्या काही भागधारक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक आणि बालवाडी शिक्षिका यांच्याकडून. आज आपण सेल आणि सामाजिक भावनिक विकासातील जीवन कौशल्य यासंबंधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जो प्रस्ताव मांडण्याचा ठेवलेला आहे त्या संबंधित बोलणार आहोत. मागील वर्षात आपण ज्या क्लस्टर मीटिंग घेतल्या त्यात आपल्या सामाजिक आणि भावनिक विकासासंबंधी अनेक घटकांशी आपण परिचय करून घेतला. या सामाजिक आणि भावनिक कौशल्यांच्या विकासाचे जे घटक आपण घेतले ते इतके महत्त्वाचे होते की ते सुरुवातीच्या 10 मिनिटाच्या ॲक्टिव्हिटी जरी घेतली तरी आम्ही पूर्ण पुढचे 3-4 तास त्या ॲक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस करून राहायचो. असं जर रोज माझ्या जीवनात घडलं तर किती हा सामाजिक आणि भावनिक विकासाच्या कौशल्याचा परिणाम आपल्यावर होईल हे माहीत आहे. त्यामुळेच आपण या सेल आणि जीवन कौशल्याशी संबंधित सी लर्निंग कोर्सचा प्रभाव किंवा परिचय आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचं ठरवलं आहे. कोणतंही काम करत असताना मग ते अध्यापन असो किंवा अध्ययन असो, आपलं मन शांत राहणं खूप गरजेचं आहे. आपलं मन आणि आपलं चित्त जर शांत आणि एकाग्र असेल तरच आपण आपल्या कामावर चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. आणि हा फोकस करण्यासाठी सामाजिक भावनिक विकासाच्या ज्या काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा निश्चितच मला खूप फायदा झाला. या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला थँक्यू म्हणणं असेल, स्वतःचं तसेच इतरांचं लक्षपूर्वक ऐकणं असेल, त्याला आपण माइंडफुल लिसनिंग म्हणतो, स्वतःला शाबासकी देणं असेल, स्वतःचा एक भावनिक बेस ओळखणं असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या यातून आम्हाला शिकायला भेटल्या. आणि यामुळे काय झालं, आमचं पर्सनल लाईफ आणि आमचं प्रोफेशनल लाईफ हे एक चांगल्या प्रकारे बॅलन्स झालं. आणि निश्चितच या सामाजिक आणि भावनिक विकासाचा जो उपक्रम आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी आणि शिक्षकांना अध्यापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी निश्चितच होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. मी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज माझ्या छोट्या विद्यार्थ्यांसोबत पण घेत असते. अभ्यासात एकत्र द्यायचं आणि मित्रमैत्रिणी जुळून घेण्यासाठी याचा फार फायदा होतो. नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग पालिकेतील बालवाडीपासून तर माध्यमिकपर्यंतच्या सर्व विद्यार्थी, पालक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा नवीन उपक्रम प्रथमच शाळांमध्ये चालू करत आहे. हा उपक्रम केवळ उपक्रम नसून आपल्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या भविष्यातील आव्हानांना त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन आहे. या उपक्रमाद्वारे सध्या विद्यार्थी ज्या आव्हानांना सामोरे जात आहेत, जसं की आत्मविश्वासाचा अभाव, निर्णय क्षमतेची कमतरता, समाजात तसेच मित्रांशी सुसंवाद साधताना येणारे अपयश, ताणतणाव, चिंता, मानसिक आरोग्याच्या समस्या, या सर्वावर तो विद्यार्थी या उपक्रमाद्वारे स्वबळावरती पुढे जाण्यासाठी सक्षम बनेल. या उपक्रमाद्वारे मास्टर ट्रेनर उपक्रम राबवण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.